या सगळ्या राजकीय बातम्यांनंतर आता एक बातमी अपघाताची मुंबई गोवा महामार्गावर कर्नाळ्याजवळ एक अपघात झाल्याची माहिती कळते आणि ज्याच्यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय अशी माहिती कळते आणि त्यामुळे मुंबई गोवा हायवेवरची वाहतूक आता ठप्प झाल्याची माहिती कळते। नागरिकांनी इकडची वाहतूक रोखल्याची माहिती सध्या कळते। 1 तासापासून इकडची वाहतूक ठप्प आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। अपघातात मोटरसायकलवरचे 2 जण दगावल्याची माहिती कळते। मोहन जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। मोहन, कसा झाला होता हा अपघात? पनवेल नजीक कर्नाळा मुंबई गोवा हायवेवर कर्नाळ्याचे ते 2 नवरा बायको जात असताना टँकरने उडवलेला आहे। त्या टँकर अपघातात दोघेही नवरा बायको मयत आहेत। ते तिथले शेजारचे रानसई गावातले आहेत। लोकांना कळतात की ते मुंबई गोवा रस्ता रोको केलेला आहे की त्यांना 2 मुलं आहेत, त्या 2 मुलांचा सांभाळ कोण करणार म्हणून हा रस्ता रोको केलेला आहे। 1 ते 1.5 तासापासून हा हायवे ठप्प आहे। तिथे पोलीस घटनास्थळी गेलेले आहेत की त्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की हे 2 मुलं आहेत, त्यांना सांभाळ कोण करणार, यासाठी हा रस्ता रोको केलेला आहे। पण पोलीस त्या ठिकाणी हा जो वाहतूक आहे 1.5 तासापासून वाहतूक ठप्प झालेला आहे। हा कसा तरी वाहतूक सुरू होण्याची चान्सेस दिसत नाहीत। मोठ्या प्रमाणात नागरिक त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मोहन, आताचे काय अपडेट्स मिळतात? टँकर चालकाला अटक करण्यात आली का? टँकर चाले हा सकाळची घटना आहे। सकाळी 8 ते 8 वाजता हा अपघात झालेला आहे। त्या नागरिकांना कळतात त्या ठिकाणी मुंबई गोवा हायवे ठप्प केलेला आहे, रोखलेला आहे। टँकरचा जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि हा नागरिकांचा संताप आहे। 2 लहान मुलं आहेत। अगदी खरं आहे मोहन, तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे की आईवडिलांचा मृत्यू झालाय आणि आता पोरांचा सांभाळ कोण करणार असा उद्रेक या सगळ्या नागरिकांच्या बोलण्यातून व्यक्त होतोय। रायगडचे अपडेट आहेत। मुंबई गोवा हायवे सध्या ठप्प आहे। पुढची बातमी आहे नागपूरमधल्या एका अपघाताची। नरेंद्रनगर भागात रेडिसन ब्रिज जवळ एका बसला अपघात झालाय। ब्रेक फेल झाले होते आणि त्यामुळे चालकानं प्रसंगावधान दाखवत रोडच्या बाजूला असलेल्या झाडाला आणि गेटला बस ठोकलेली आहे। अपघातामध्ये 5 प्रवासी जखमी झालेत। नरेंद्रनगरमध्ये बस आल्यानंतर त्यांना कळलं की ब्रेक फेल झालेले आहेत आणि त्यामुळे आणखीन अपघात होण्याआधी त्यांनी या झाडावर ही बस तिथपर्यंत नेलेली आहे। यामुळे मोठी दुर्घटना निश्चितच टळली आहे। पुढची बातमी आहे नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरीमधल्या धाऊर गावातली। सिलेंडरचा स्फोट झाल्याने या स्फोटात एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। 2 मुलं आणि पती पत्नी यात होरपळले होते। मुरलीधर, कविता, तुषार आणि नयन चौधरी अशी त्यांची नावं कळतायत। धाऊर गावातल्या शेताच्या वस्तीवर हे कुटुंब राहत होतं। रात्रीच्या सुमारास त्यांच्या सिलेंडरमध्ये गळती व्हायला लागली। हे सगळं कुटुंब गाढ झोपेत असताना हा स्फोट झालाय। आता बातमी कोल्हापुरातली महत्वाची। 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्वाचं पीठ असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात पगारी पूजा नेमण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। टेंबलाईच्या मंदिरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती पात्र उमेदवारांच्या मुलाखती सध्या घेतेय। 81 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरलेत आणि यामध्ये देवीची पूजा कशा पद्धतीनं बांधली जावी, साडी कशी नेसवली जावी मूर्तीला, याबद्दल सखोल माहिती आणि प्रश्न या मुलाखतीत विचारले जात आहेत।